नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। चिकन बिर्याणीसाठी मी इथे अर्धा किलो बासमती राईस घेतलाय। साधारण 2.5 ग्लास आहे आणि तो मी अर्धा तासापूर्वीच स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलाय। अर्धा किलो चिकन घेतले। 4 मीडियम साइजचे कांदे मी उभे काप देऊन चिरून घेतले, त्यानंतर मी तेलामध्ये तळून घेतलेले। 200 ग्रॅम दही, थोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली, पुदिनाही मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलाय। गरम दुधामध्ये मी 10-15 केशरच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। थोडं तेल आणि आपल्याला थोडं साजूक तूप लागणार आहे। 2 चमचे आले लसणाची पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि हा खायचा पिवळा कलर आहे, फूड कलर आहे। तुम्हाला जर नसेल वापरायचा तुम्ही नाही वापरला तरी चालेल। चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला फोडणीसाठी 3 तमालपत्र लागणार आहे, 4 हिरवी विलायची, 2 दालचिनीचे तुकडे, 1 मसाला विलायची, 1 चक्रफूल, 4 लवंगा, अर्धा चमचा शहाजिरे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या मधोमध काप देऊन घेतलेले आहेत। आता आपल्याला सगळ्यात आधी चिकन मॅरिनेट करून घ्यायचे। सगळ्यात आधी मी दही घेणार आहे। आता तळलेला कांदा मी आता थोडा वापरणार आहे आणि नंतर थोडा वापरणार आहे। थोडी पुदिन्याची पानं, थोडं कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट घ्यायची 2 चमचे, हळद, लाल तिखट, लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, धने पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाला, जिरे पावडर आणि मीठ घालायचे चवीनुसार। आणि यामधलं मी थोडं तेल घालणार आहे। आता साधारण हे 2 चमचे घालणार आहे। ज्या तेलामध्ये मी कांदा तळून घेतला होता तेच तेल आहे। आता मी हाताने सगळं मिक्स करून घेणार आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले मी आणि साधारण अर्धा तासासाठी मी हे मॅरिनेट होऊन देणार आहे। मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले। पाणी गरम झालेले, आता मी त्यामध्ये राईस घालणार आहे आणि आपल्याला फक्त 5 मिनिटं हा राईस शिजवून घ्यायचा आहे। साधारण 50 ते 60% राईस शिजला पाहिजे। आता मी त्यामध्ये 1.5 चमचा मीठ घालते आणि 1 चमचा साजूक तूप घालणार आहे। पाण्याला उकळी आली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला 4 मिनिटं शिजवून घ्यायचे चांगला राईस, म्हणजे 50 ते 60% राईस चांगला शिजला जातो। साधारण 5 मिनिटं झालेली आहे। राईस असा तुटतोय चांगला, म्हणजे आपला राईस चांगला 50 ते 60% शिजलेला आहे। आता आपण ह्यामधलं पाणी काढून घेऊया। मी पाणी सगळं काढून घेते। मी गॅसवर कुकर ठेवलाय, त्यामध्ये तेल घालते। हे कांदा तळलेलं तेल आहे, साधारण 1 मोठा चमचा तेल आहे। त्यामध्ये मी तमालपत्र, हिरवी मिरची, दालचिनी, मसाला विलायची, चक्रफूल, हिरवी विलायची, लवंग आणि शहाजिरे हे आपण 1 मिनिट चांगलं परतून घेऊया। आता आपल्याला यामध्ये चिकन घालायचे, मॅरिनेट केलेलं चिकन घालायचे। आता आपल्याला हे चिकन 5 मिनिटं चांगलं तेलावरती परतून घ्यायचे।
तुम्ही जर अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। चिकन परतताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। हाय फ्लेमवरतीच आपल्याला चिकन 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। पाच मिनिटं मी चिकन चांगलं परतून घेतलेले आहे। मी चिकनमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे। दह्यामुळे आणि मिठामुळे थोडंसं पाणी सुटतं। आता आपल्याला त्यामध्ये राईस घालायचा आहे, जो आपण राईस 50 ते 60% शिजवून घेतला होता तो राईस घालायचा आहे। राईस घालताना मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। मी सगळा राईस कुकरमध्ये काढून घेतला आहे। आता आपण वरतून थोडं साजूक तूप घालूया। दोन चमचे साजूक तूप घातले मी आणि इथे मी अर्धा ग्लास ज्या पाण्यामध्ये आपण तांदूळ शिजवून घेतलेले आहे ते पाणी घातलेले। केशर घातले आणि 2 चिमूट मी खायचा पिवळा रंग घातलेला आहे। तुम्हाला नसेल वापरायचा तुम्ही नाही घातलं तरी चालेल। थोडा तळलेला कांदा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना। आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम मी हाय टू मीडियमवर ठेवलेली आहे। 3 शिट्ट्या झाल्यावर मी कुकरचं प्रेशर पूर्ण काढून घेतलं आहे। चमच्याने अशी शिट्टी वर करून पूर्ण प्रेशर जाऊन दिले आणि त्यानंतर मी 5 मिनिटं झालेले आहेत आणि आता कुकरचं झाकण काढते। बिर्याणी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते। खूप छान राईस एकदम मोकळा झालेला आहे। मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। आपली चिकन बिर्याणी तयार करून झालेली आहे। मी ज्यावेळेस चिकनमध्ये राईस घातला त्यावेळेस मी अर्धा ग्लास पाणी वापरलेले, पण प्रत्येक राईसला कमी जास्त पाणी लागतं, त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास वापरला आहे। तुम्ही अर्धा किंवा 1 ग्लास पाणी वापरू शकता। जर पाणी कमी पडलं तर बिर्याणी खाली लागते, त्यामुळे राईसला पाणी किती लागते त्या अंदाजे तुम्ही अर्धा किंवा 1 ग्लास पाणी वापरू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।